तर सांगलीतल्या सुद्धा 8 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होईल। 8ही नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी अंदाजे 75% आसपासचं मतदान झालेलं आहे। प्रशासनाकडून मतमोजणीसाठी चोख तयारी करण्यात आलेली होती। 27 फेऱ्यांमध्ये 8 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठीची मतमोजणी पार पडणार आहे। अत्यंत चुरशीनं हे मतदान पार पडलेलं होतं आणि याच अनुषंगानं मतमोजणीचा आजचा हा दिवस आणि मतमोजणीसाठी 746 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत। आमचे प्रतिनिधी संजय देसाई यांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय, पाहूया। सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी आज मतदानाची प्रक्रिया थोड्याच वेळात सुरू होणार आहे। आज आपण आहोत ईश्वरपूर या ठिकाणी, त्या ठिकाणी मतदानाचा आपण आढावा घेतोय। पाहताय आपण थोड्याच वेळात मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे, त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। 8ही नगरपरिषद नगरपंचायतीसाठी 75% मतदान झालेलं होतं। आज मतमोजणी पार पडणार असून 8 ठिकाणी प्रशासनाकडून मतमोजणीसाठी चोख तयारी करण्यात आलेली असून स्ट्रॉंग रूम या ठिकाणी मतमोजणी तयारी करण्यात आली आहे। मतमोजणीसाठी जवळपास 746 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। एकूण 27 फेऱ्यामध्ये 8 नगरपरिषद नगरपंचायतीसाठी मतमोजणी होणार आहे। सगळ्यात जास्त म्हणजे ईश्वरपूर नगरपरिषदेसाठी 6 फेऱ्यामध्ये होणार आहे, तर सर्वाधिक कमी फेऱ्या या शिराळा नगरपंचायतीसाठी होणार आहे। आटपाडी या ठिकाणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, तर विटा या ठिकाणी सुहास बाबर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्यामुळे 2 तासामध्येच कल कुणाकडे जाणार हे आता कळणार आहे। कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, ईश्वरपूर, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।